नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण सुरू करतोय एक नवीन कथा, शिशिरातील इंद्रधनू. लेखिका आहेत सरोज गावंडे. भाग पहिला. शिशिरातील इंद्रधनुष्य डोळ्यांना अगदी हवंहवंसं वाटणारं, पण ते लवकरच विरून जाणारं असते. त्याला धरून ठेवता येत नाही. आयुष्यात सुद्धा अशा काही गोष्टी असतात ज्या दुरून डोळ्यांना आनंद देतात. त्यांना आपल्या आयुष्याचा भाग बनवण्याच्या मूर्खपणात सगळंच उद्ध्वस्त होऊन जातो. असंच काहीसं घडलं शरयू आणि मंदारच्या आयुष्यात. त्यांचीच ही कहाणी शिशिरातील इंद्रधनू. ही कथा जरा वेगळ्या पद्धतीने लिहिली आहे. यात पात्र स्वतः बोलणार आहेत. मी शरयू. तू जा आतमध्ये, मी आहे इथे, मी तिला म्हणाले आणि तिथल्या बेंचवर डोकं धरून बसले. ते माझ्याकडे लक्ष न देता तडक तशीच आत निघून गेली. मला तर काही सुचत नव्हते. काय करायला गेले आणि काय होऊन बसले. हातातून वाळू निसटून जावी तशी एक एक नाती आयुष्यातून निसटून चालली. 4 दिवसांपूर्वी मंदारचा ॲक्सिडेंट झाला. सिरियस अवस्थेत आहे तो. मी दिवस रात्र इथे त्याची सेवा करत बसले. कधी शुद्धीवर येतोय म्हणून देवाकडे प्रार्थना करते. त्याला ICUमध्ये बघून माझी जीवाची घालमेल शब्दात व्यक्त करताच येणार नाही. आणि त्याने शुद्धीवर येताच नाव कुणाचे घ्यावे. नुसता अभि म्हणून जप चाललाय त्याचा. एकदाही त्याच्या ओठावर शरयू नाव आलं नाही. काय करायला हवे होते मी. या अवस्थेत त्याच्याशी भांडूही शकत नाही. त्याला प्रेम देण्यात मी कमी पडले. खरंच कमी पडले मी. अश्रू डोळ्यातून बाहेर पडण्याची जणू वाटच बघत आहे. पण नको, ही वेळ खचून जाण्याची नाही. सावरायला पाहिजे स्वतःला. मॅडम, ही औषधी आणायची आहे. नर्सने माझ्या हातात चिठ्ठी आणून दिली. तिच्या चेहऱ्यावर आता वेगळेच भाव दिसले मला. बरोबर आहे, का नसणार. 4 दिवसांपासून मी त्याची काळजी घेत आहे आणि आज दुसरीच बाई त्याच्याजवळ बसून दिसते. तिला नवल वाटणं साहजिकच आहे. मी काय एवढा विचार करते. माझं पहिलं कर्तव्य मंदारला वाचवणे हेच आहे. त्याच्यासाठी मला माझ्या प्राणाची बाजी लावावी लागली तरी चालेल. मी चिठ्ठी घेतली आणि तिथल्या मेडिकलमध्ये आले. इथेही एवढी गर्दी, किती वेळ थांबावं लागणार कुणास ठाऊक. 20 मिनिटं लागली माझ्या हाती औषधं यायला. बिलाचे पैसे चुकते केले आणि पुन्हा मंदारजवळ जायला पाय तिकडेच वळले. पण नकोच, अभिलाषा आहे त्याच्याजवळ. नर्सला शोधते आणि तिच्याकडे देते ही औषधी. बहुधा नर्स माझीच वाट बघत असावी. लगेच माझ्या जवळच आली आणि हातातली औषधं घेतली. मॅडम, तुम्ही इथे का बसलात. नर्सच्या ओठांवर एक प्रश्न असला तरी नजरेत 1000 प्रश्न. जास्त माणसं असली की पेशंटला त्रास होतो ना, म्हणून बसले इथे. मग तुम्हीच ओरडता एवढे जण पेशंटजवळ बसायचं नाही म्हणून. मी म्हणाले खरे, पण माझ्या बोलण्यातला आर्तस्वर तिला जाणवला की काय कुणास ठाऊक. ओके असे म्हणत ती औषध घेऊन निघून गेली आणि मी बसले पुन्हा आपलं डोकं धरून. 4 दिवसांपासून चाललेल्या घटना पुन्हा डोळ्यासमोर येत आहेत. त्या दिवशी मी ऑफिसमधून घरी यायला निघालेच होते की हॉस्पिटलमधून फोन आला. मंदारचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याला ॲडमिट केलं आहे म्हणून. मी तडक हॉस्पिटलमध्ये आले. मंदारची अवस्था माझ्याच्याने बघवत नव्हती. त्याच्या शरीराला जास्त काही मार लागला नव्हता, तरी डोक्याला जबर मार लागलेला. ICUमध्ये आहे तो गेल्या 4 दिवसांपासून. मंदारला काही झालं तर माझं काय होणार विचारही करवत नाही मला. माझ्या नातेवाईकांनी माझ्याशी संबंध तोडले. त्यामुळे अशा कठीण परिस्थितीत माझ्यासोबत कुणीच नाही. एकटीच धावपळ करते. तरी बरं, हेमंत आहे मदतीला. हाच एक मित्र आहे जीवाभावाचा मंदारला. त्याच्याकडे आणखी एक जिव्हाळ्याचा मित्र होता, पण डॉक्टरही त्याच्या तब्येतीबद्दल काही नीटसं सांगत नव्हते. कदाचित त्यांनाही गॅरंटी नाही तो वाचेल याची. माझ्या हृदयातून कुणी प्राण काढून नेतोय की काय असं झालंय मला. पण हिम्मत करून उभी आहे मी. सतत या गणपतीच्या मूर्तीसमोर बसून प्रार्थना करते. गणराया, तू सोबती आहेस रे आता. झालेले अपराध पोटात घे बाबा.
सारखीच त्याला विनवणी करते मी आणि त्यालाच दयाली माझी. अभि, मी तुझा गुन्हेगार आहे, माफ कर मला. शुद्धीवर येताना मंदार हेच पुटपुटत होता. मी त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. डोळे उघडून त्याने माझ्याकडे पाहिले. एक हलकीशी स्माईल दिली. पण माझं तिथे असणं तो गृहीत धरूनच होता. त्याच्या शुद्धीवर येण्याने मला फार आनंद झाला. तो काय पुटपुटत उठला याकडे मी दुर्लक्ष केले. त्याच्या डोक्याला मार लागलेला, त्यामुळे त्याला जास्त बोलू द्यायचे नाही डॉक्टरांनी सांगितले आहे. त्याच्यानेही बोलवले जात नव्हते. पण सारखाच अभिचा जप लावलाय त्याने. डॉक्टरांनी इंजेक्शन दिले म्हणून झोप लागली त्याला. पण माझी झोप मात्र उडली. तो अभिलाषाची आठवण काढतोय. काय करायचे होते मी? रात्रभर विचार करून डोकं अगदी सुन्न पडलं आहे माझं. तशीही त्याचा अपघात झाल्यापासून मला झोप कुठे आहे? सकाळी उठले. नर्सला मंदारकडे लक्ष ठेवायला सांगून तडक निघाले अभिलाषाच्या घरी. किती वेळ लागला तिला दार उघडायला. मला दारात बघून कपाळावर ढीगभर आट्या. मी दुर्लक्ष केले त्याकडे, कारण याचक बनून आले ना मी. आता काय राहिलंय तुझं इथे? माझ्यावर जळजळीत कटाक्ष टाकत तिचा प्रश्न. खरंच तिच्या कानावर मंदारच्या ॲक्सिडेंटची बातमी आली नसेल की माहीत असूनही ती एवढ्या निष्ठुर पद्धतीने वागते. मंदार आठवण काढतोय तुझी. त्याचा अपघात झाला, तुला कळलंच असेल. मी जमेल तेवढं स्वतःला शांत ठेवत म्हणाले. माझी आठवण काढतोय? काहीही काय बोलतेस शरयू. तो कशाला आता माझी आठवण काढणार आहे? तुझ्यासारखी परफेक्ट व्यक्ती त्याच्या आयुष्यात असल्यावर. तिचा तो माझ्यावर कुत्सित हसण्याचा स्वर बघून एवढा राग आला. पण मंदारसाठी गिळला मी तो राग. हे बघ अभिलाषा, उणीधुणी काढायची ही वेळ नाही. मंदार सध्या मरणाच्या दारात आहे. तुझी आठवण काढतोय, सो प्लीज त्याला एकदा भेटून घे, मी तिची विनवणी करत म्हणाले. मम्मी, काय झालंय? अभिमन्यू माझ्याकडे रागाने बघत बोलला. तुझे पप्पा आठवण काढतायत आपली. निरोप घेऊन आली ही, अभिलाषा सांगत होती. पण अभिमन्यूने तोंड वाकडे केले. माझा टिफिन रेडी झालाय का? मला उशीर होतोय शाळेला. हो, तू ब्रेकफास्ट कर, तोपर्यंत मी टिफिन भरते. अभि, मी जाऊ का भेटायला? ती आपल्या 15 वर्षाच्या मुलाकडून परमिशन मागत आहे. बावळट कुठली. हिच्या अशा बावळटपणाला वैतागून मंदार माझ्याकडे आला. तुझी इच्छा असेल तर जा, मी येणार नाही, असे म्हणत तो डायनिंग टेबलवर नाश्ता करायला गेला. मी अजूनही तिथे तशीच उभी होते. बस, चहा घेतेस ना? अभिलाषा म्हणाली. नको, मंदारजवळ कुणी नाही. तू लवकर आवर तुझं, मी थांबते तोपर्यंत. तिथे बसल्याशिवाय पर्याय नव्हता माझ्याकडे. हेमंतला फोन करून मंदारजवळ थांबायला सांगितले होते. पण ही बया आधी मुलाची तयारी करून देत होती. तेवढ्या घाईत तिने माझ्यापुढे चहाचा कप आणून ठेवला. रात्रभराच्या जागरणामुळे मला गरज होतीच, आणि मला चहा नकोय हे सांगतपर्यंत ती थांबली कुठे? मी चहा घेतल्यावर जरा फ्रेश वाटले मला. अभिमन्यू शाळेत निघून गेला आणि ही ड्रेस चेंज करून माझ्यासोबत आली. पर्समध्ये टिफिन टाकला बहुधा. आतापर्यंत भेटायला पण नको म्हणत होती, आणि आता हा टिफिन कशाला? उगाच नाटक. वाटेत एक शब्दही तिने मला मंदारच्या तब्येतीविषयी विचारला नाही. या मंदारलाच का तिचा एवढा पुळका आहे माहीत नाही. 2 अनोळखी प्रवाशांसारख्या आम्ही गाडीत बसलो. जागरणामुळे ड्रायव्हिंग करायलाही अगदी नको झाले होते. सकाळपर्यंतच च्या सगळ्या आठवणी डोळ्यापुढे येऊन मी आपल्याच विचाराच्या तंद्रीत हरवलेली. तिच्या घसा काकरण्याच्या आवाजाने भानावर आले. मंदारची भेट घेऊन ती बाहेर आलेली. आता बाहेरच्या वाटेने निघाली होती. साधं निघते म्हणून सांगायची ही पद्धत नाही वाटतं. असू दे, सवतीचं नामतं आम्हा दोघींचं. मी तिच्याकडून एवढी अपेक्षा करते. मी जाणाऱ्या तिच्याकडे एकटक बघत बसले. 5 वर्षापूर्वी दिसायची अगदी तशीच दिसते अजूनही. तोच कमनीय बांधा आणि नाजूक शरीर यष्टी. पण तरीही माझी सर थोडीच येणार आहे तिला. माझी आज मंदारला भेटायची इच्छाच होत नाही. मी हेमंतला त्याच्याजवळ थांबायला सांगून आंघोळीसाठी घरी निघून आले.
तसंही त्याची तब्येत आता ठीक आहे. धोका टळलाय असं सांगितलं डॉक्टरने. अभिलाषाने आणलेला नाश्ता त्याने खाल्ला म्हणून त्याच्या नाश्त्याचीही चिंता नव्हती मला. तर आजचा भाग इथपर्यंतच. ही नवीन पद्धतीची कथा तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट्स करून कळवा. आणि आवडली असेल तर शेअर करायलाही विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.